नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 3 आहे, ज्यामध्ये आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 जे आपलं गट ड चं पद आहे शिपाई, या पदाकरिता आपण परिपूर्ण जो आपला IBPS चा अभ्यासक्रम आहे किंवा जो परीक्षा पॅटर्न आहे त्याला अनुसरून आपण परीक्षाभिमुख अशी अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर त्या दोन्ही व्हिडिओची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तुम्ही तेथून ते देखील दोन्ही व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये देखील आपण अतिशय महत्त्वाची व त्यासोबतच आपण जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण त्यामध्ये कव्हर केले आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या पदाकरिता जे आहे सामान्य ज्ञान या विषयावर आधारित आपण जे काही IBPS प्रश्न विचारत असते किंवा जे आतापर्यंत रिपीट झालेले आहेत त्याचा आपण अनुसरून अभ्यास करून हे प्रश्न तुम्हाला बनवून देत आहोत। आणि मित्रांनो, तुमचा जो परीक्षेचा पॅटर्न आहे सेम याच प्रकारचा असणार आहे, नो चेंजेस। तुम्हाला डिफिकल्टी लेवल देखील या स्वरूपाचाच तुमच्या परीक्षेमध्ये पाहायला मिळणार असेल। आणि ही लक्षात ठेवून घ्या की ही जी पदभरती आहे किंवा ही जी परीक्षा आहे जी IBPS घेत आहे आणि IBPS चा जो पॅटर्न आहे तो की एका प्रश्नाला 5 ऑप्शन या पद्धतीने आहे। त्यामुळे तुम्ही जरी या परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला या पद्धतीनेच तयारी करणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर तुम्ही यूट्यूबवर पाहिला तर इतरत्र जे की प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणतात पण त्यामध्ये कोणत्याही प्रकारे त्याचा मिळता जुळता संबंध नाही आहे। त्यामुळे रॉंग पद्धतीने अभ्यास न करता योग्य त्या दिशेने अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये यश मिळवता येणार असेल। तर चला पाहू आपल्याच्या या भाग 3 मधील काही आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक पहिला असा आहे, जे की मुद्रांक कायदा 1899 च्या अंतर्गत खालीलपैकी कोणता दस्तऐवज मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही? तर मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचा नाही असं म्हटलेलं आहे। आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सेम ह्या प्रकारचे प्रश्न असू शकतात आणि त्यामध्ये तुम्हाला अ, ब, क, ड आणि ई या प्रकारचे 5 ऑप्शन दिले जाणारे असतात। आतापर्यंत आपण जेवढे काही परीक्षा दिलेल्या आहेत सरळ सेवेचे त्यामध्ये TCS आणि IBPS दोन्ही पण जे आहे जे की फक्त आपल्याला ड पर्यंत म्हणजेच की एका प्रश्नासाठी 4 ऑप्शन विचारले जात होते, पण आता जे आहे जे की एका प्रश्नाला 5 ऑप्शन्स तुम्हाला दिले जाणारे आहे। त्यामुळे जर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा सराव असेल, प्रॅक्टिस असेल भरपूर, तर तुम्ही 100% परीक्षेमध्ये त्या प्रकारचे प्रश्न सोडवू शकता आणि चांगले तुम्ही गुण मिळवू शकता। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की मृत्यूपत्र हे जे आहे जे की मुद्रांक शुल्कासाठी सक्तीचं नाही या कायद्या अंतर्गत, मुद्रांक कायदा 1899 अंतर्गत। त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 2 असा आहे, पुढील प्रश्न, महाराष्ट्रात जमीन नोंदणी करताना खालीलपैकी कोणते दस्तऐवज आवश्यक असतात? जे की जमीन नोंदणी करताना म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की ड, वरील सर्व, ज्यामध्ये 7/12 मालकी हक्क दस्तऐवज आणि सर्वेक्षण आकृती असते, हे तीनही गोष्टी जे आहे जे की जमीन नोंदणी करताना जे की आवश्यक दस्तऐवज आहेत, म्हणून जे आहे ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल, जे की वरील सर्व। तर परीक्षेत तुम्हाला या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांचा अभ्यास असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे। आणि ही जी आपली शिपाई गट ड ची पदभरती आहे ती 10वी या दर्जावर असणारी असेल, त्यामुळे आपला प्रश्नांचा जो दर्जा असणार असेल किंवा जो लेवल असणार असेल तो देखील 10वी प्रमाणेच असणारा असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की आपला प्रश्न क्रमांक 3 असा आहे पुढचा, जर एखाद्या करारावर अपुरे मुद्रांक शुल्क भरले असेल तर तो दस्तऐवज न्यायालयात कोणत्या स्वरूपात मान्य होऊ शकतो? तर न्यायालयामध्ये म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की पुरावा। तर पुरावा म्हणून जे आहे फक्त न्यायालयामध्ये दस्तऐवज जे की मान्य होऊ शकतो, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर जे कोणी विद्यार्थी आपले या शिपाई मुद्रांक व शुल्क विभागासाठी आपला जो क्रॅश कोर्स स्टडी मटेरियलचा बॅच आहे जी की एक आपली ही ऑलरेडी फुल झालेली आहे, ज्यामध्ये आपण तुम्हाला क्रॅश कोर्ससाठी जे काही टेस्ट सिरीज आहे जे फॉर्मॅटनुसार जे काही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा आणि IBPS पॅटर्न आधारित जे काही 5 ऑप्शन सोबत आपण त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून देतात व त्यासोबतच आपले ई बुक जे की इफेक्टिव्ह आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही बुक्सची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला 2000-1500 रुपये लावून कोणते कोचिंगची देखील अजिबात गरज पडणारी नसल्यामुळे 100% तुमचा निकाल येणारा असेल। तर ज्यांना कोणाला लवकरात लवकर जॉईन करायचं आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घेऊ शकता आणि लगेच तुम्ही या चांगल्या उत्तम तयारीला लागू शकता। तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या लिंक दिलेली आहे आपल्या सेलरची, ज्यामध्ये तुम्ही मुद्रांक व शुल्क विभागाच्या जे काही स्ट्रिक्टली IBPS पॅटर्ननुसार अभ्यासक्रम आहे तो तुम्ही त्या ठिकाणी मिळवून घेऊ शकता।
त्यानंतरचा आपला प्रश्न 14 असा आहे, महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थेच्या जमिनीच्या विक्री दरम्यान नोंदणी शुल्काचा दर किती असतो? तर नोंदणी शुल्काचा दर या ठिकाणी म्हटलेला आहे महाराष्ट्रात गृहनिर्माण संस्थेचा या ठिकाणी. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये अ, जे की 1%. 1% हा कोणता आहे तर गृहनिर्माण संस्थेचा आहे, ज्याला आपण म्हाडा देखील म्हणतो. तर म्हाडाचा हा 1% विक्री दरम्यान जो नोंदणी शुल्क आहे तो म्हाडाचा आहे. पण जे इतर आहे ज्यामध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद किंवा गाव लेवल ग्रामपंचायत जिथे काही जमिनीची विक्री होते त्यांचा हा दर वेगवेगळा असतो, हे लक्षात ठेवून घ्या तुम्ही. जसं की महानगरपालिकेचा जो दर आहे तो महानगरपालिकेचा आहे 6%. त्यानंतर नगर परिषदचा जो दर आहे तो आहे 4% आणि ग्रामपंचायत जे की गाव पातळीवर, तर ग्रामपंचायतचा जो दर आहे तो आहे 3%. तर हा वेगवेगळा दर असतो जो काही नोंदणी शुल्काचा, जो की वेगवेगळा दर आकारला जातो. तर तुम्ही हे लक्षात ठेवून घ्या. सर्व काही तुम्हाला महानगरपालिका, जे काही नगर परिषद, ग्रामपंचायत यावर तुम्हाला मिळता जुळता प्रश्न परीक्षेत हा विचारला जाऊ शकतो. हे सर्व IMP पॉईंट्स आहेत जे की तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की प्रश्न 5वा असा आहे, विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर विद्यार्थी हे मासिक, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की साने गुरुजी. तर साने गुरुजी यांनी जे आहे सुरू केलेलं आहे. तर कधी केलं असा प्रश्न आला तर ते आहे 1928 साली जे आहे जे की विद्यार्थी हे मासिक सुरू केलेलं होतं. ऑप्शन ब या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025च्या 100% तयारीसाठी आपले अतिसंभव प्रश्नसंच आणि जर तुम्ही ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये तुमचा 100% परिपूर्ण जो तुमचा IBPS अभ्यासक्रम आहे तो कंप्लीट होणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण, गणित व बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान व त्यासोबतच इंग्लिश ग्रॅमरची तुम्हाला त्या ठिकाणी ई बुक व त्यासोबतच MCQ टेस्ट त्या ठिकाणी मिळणारे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला जे काही आपला नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा भरतीचा पेपर आहे 2025चा येणारा, त्याची 100% तयारी तुमची होणारी असेल, ज्यात तुम्हाला शिपाई पदसाठी जे काही अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण मिळणार असेल. त्यासोबतच जो काही IBPS चे अतिसंभव प्रश्न आहेत जे की मोस्टली रिपीटेड होत असतात ते देखील आपण यामध्ये कव्हर करून दिलेलं आहे आणि परीक्षेत येतील अशा स्वरूपाचे प्रश्न आपण यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. तर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणताही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज नाही, ज्या ठिकाणी 1000, 1500, 2000 रुपये देऊन तुम्हाला त्या ठिकाणी क्लास जॉईन करून देखील तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही गॅरंटी नसते. त्यानंतर तुम्हाला यामध्ये जे जो काही IBPSचा पॅटर्न आहे, ज्यामध्ये एक प्रश्न 5 ऑप्शन्स आहेत, ते संपूर्ण तुम्हाला टेस्ट मिळणारे आहे. तुम्ही इतरत्र कोठेही चेक करा, त्या ठिकाणी तुम्हाला एका प्रश्नासाठी 4 ऑप्शनचेच टेस्ट मिळतील. परंतु आपण जो काही लेटेस्टचा संभाव्य व लेटेस्टचा जो अभ्यासक्रम आहे किंवा जो परीक्षा पॅटर्न आहे तो अवलंब करून तुम्हाला आपण टेस्ट सिरीज जो आहे उपलब्ध करून दिलेले आहे, सर्व काही लेटेस्टवर आधारित. त्यासोबतच सर्व घटकांची सविस्तर माहिती आपण इन्क्लूड करून दिलेली आहे व जे काही मागील परीक्षेत विचारलेली प्रश्न आहे, जे की IBPS ने विचारलेली प्रश्न मोस्टली रिपीट होणारी आपण सर्व काही त्यामध्ये कव्हर केलेली आहे. तर ज्यांना कोणाला संपूर्ण काही हा क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घ्यायचा आहे त्यांनी नक्की आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक आहे आणि त्याची प्राइस सध्या स्थितीमध्ये फक्त आपण 350 रुपये ठेवलेली आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी लगेचच्या लगेच आपल्या सेलरला मेसेज करून मिळवून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता. त्या कोणी विद्यार्थ्यांनी आपला अजूनही क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. त्यांची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्या बुक्सची किंवा महागड्या कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल. आणि जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायचं असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तर 100% तुम्ही इथे मिळवाच. व्हॉट्सअपवर तुम्हाला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून सर्व काही इन्स्टंट पद्धतीमध्ये अवेलेबल करून दिलं जाणार असेल. तर ज्यांना कोणाला मिळवायचं आहे त्यांनीच मेसेज करून ते मिळवून घ्या. अन्यथा जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी मेसेज करून वेळ वाया घालू नये. त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील 6वा असा आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे? जो की स्वातंत्र्याचा अधिकार, त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की कलम 19 ते 22 मध्ये जे आहे स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि हे जे राज्यघटनेसंदर्भाचं प्रश्न IMPच आहे, जेवढे काही बेसिक वाले तुम्ही ते पाठच करून जा, कारण का 2 ते 3 प्रश्न तुम्हाला फिक्स विचारले जाणारे म्हणजे जाणारे असतील. कारण का आपली जी परीक्षा आहे ती फक्त 10वी लेवलची असल्यामुळे तुम्हाला जे काही नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहासाचे किंवा जे भूगोलाचे कॉमन क्वेश्चन आहेत जे की विचारले जाऊ शकतात.
त्यानंतर प्रश्न आपला 7वा, उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? उत्तर गोलार्धामध्ये म्हटलेला आहे, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 21 जून हा जो आहे मोठा दिवस असतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 8वा, हिंगोली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे? तर हिंगोली हे शहर, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की कयाधू. तर कयाधू या नदीच्या काठी वसलेलं आहे हिंगोली हे शहर. तर ही जी नदी आहे जी की पैनगंगा, तर पैनगंगा या नदीची ही एक उपनदी आहे कयाधू, हे लक्षात ठेवून घ्या, जे की हिंगोली हे शहर वसलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपला 9, वर्ल्ड वाईल्ड वेब डे केव्हा साजरा केला जातो? तर वर्ल्ड वाईड डे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये शॉर्ट WW असं देखील म्हणतो, तर वर्ल्ड वाईल्ड वेब असा जो याचा फुल फॉर्म हा होणार आहे. तर तो दिवस कधी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट रोजी जे आहे जे की वर्ल्ड वाईल्ड वेब डे हा साजरा करण्यात येतो किंवा करण्यात येत असतो. तर याचा जो शोध आहे WWचा तो लावलेला आहे कोणी? तर त्यांचं नाव आहे टीम बर्न्स-ली यांनी जे आहे थोडक्यामध्ये 1 ऑगस्ट रोजी याचा शोध लावलेला होता. त्या स्मरणामध्ये जे आहे थोडक्यामध्ये हा दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रश्न 10वा, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की नागपूर. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र. ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 11वा आपला, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पश्चिम रेल्वे मुख्यालय, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की मुंबई या ठिकाणी जे आहे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय आहे. त्यानंतरचा प्रश्न 12 आपला, रिहंद हा विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे रिहंद हा विद्युत प्रकल्प. त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की उलर सरोवरातून वाहते झेलम ही नदी, जे की जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे. त्यानंतरचा प्रश्न 14वा, खालीलपैकी कोणते शहर गंगा नदीच्या काठी वसलेलं नाही? तर गंगा नदीच्या काठी वसलेलं नाही असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी उत्तर जे की होणार असेल ऑप्शन ब, लखनौ. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा, पुष्कर तलाव खालीलपैकी कोठे आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ब, अजमेर, जे की राजस्थान या ठिकाणी जे आहे पुष्कर हा जो तलाव जो की आहे, तर परीक्षेत तुम्हाला अजमेर देखील असू शकतं किंवा डायरेक्टली राजस्थान असं राज्याचं नाव देखील असू शकतं, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज न होता हे लक्षात ठेवून घ्या. त्यानंतर 16वा प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्याचे सिंधुदुर्गचे निर्माण कधी झाला? तर जो रत्नागिरीमधून नवीन जिल्हा निर्माण झाला सिंधुदुर्ग, तो कधी निर्माण झालेला आहे असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, जे की 1 मे 1981 रोजी. त्यानंतर प्रश्न 17वा आपला, खालीलपैकी कोणती नदी अरब समुद्रा जे की अरब महासागरामध्ये जाऊन मिळते? तर यापैकी, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये क, जे की नर्मदा नदी. जर पाहता तर या ठिकाणी याचं उत्तर हे दोन्ही असायला पाहिजे, दोन्ही आहेच, नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही ज्या नद्या आहेत या ठिकाणी जे की अरब महासागरामध्ये जाऊन मिळतात हे लक्षात ठेवून घ्या. तर या प्रश्नात थोडं कन्फ्युजन होण्याची आवश्यकता नाही आहे. तर नर्मदा आणि तापी या दोन्ही नदी जाऊन मिळतात त्या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर थोडक्यात आपण हे दोन्ही ग्राह्य धरू, पण मी माहितीच तुम्हाला हे सांगत आहे. तर असे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 70 क्वेश्चन होते जे की आपण सामान्य ज्ञानवरला आपण प्रश्न पाहिलेले आहेत. तर यानंतर मराठी व्याकरण, इंग्रजी व गणित बुद्धिमत्ताचे देखील आपण लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्राला परिपूर्ण IBPS पॅटर्न आधारित टेस्ट सिरीज किंवा ई बुक हवे असतील त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. जर तुम्ही याचा अभ्यास करून चांगल्या पद्धतीने याचा अभ्यास करून जर तुम्ही एक्झामला गेला तर 100% तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने असू शकतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.